सांगलीमध्ये एक महत्त्वाची अपडेट। सांगलीमध्ये जयंत पाटलांचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। वाळा तालुक्यामध्ये आमदार जयंत पाटलांचा करिश्मा कायम आहे। 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। बागणी जिल्हा परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांची सून विजयी झालेली आहे। पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। जुन्नरमध्ये आशाताई बुचके यांचा पराभव झालेला आहे। जुन्नरमधील निवडणुकीची महत्त्वाची अपडेट। ठाकरेंच्या शिवसेनेचे गुलाब शेठ पारखे या ठिकाणी विजय झालेले आहेत। जुन्नरमध्ये आशाताई बुचकेंना मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। पुढची अपडेट आपण पाहूयात। सिंधुदुर्गमध्ये उमेदवार संदीप गावडे यांचा विजय झालेला आहे। सिंधुदुर्गातील अपडेट आता समोर येतात। रवींद्र चव्हाणांचे कट्टर समर्थक संदीप गावडे यांचा विजय झालेला आहे। तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत। सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा मात्र या ठिकाणी पराभव झालेला आहे। पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। वीर भिवडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे। भाजपने मोठे यश येथे मिळवलंय। भारतीय जनता पार्टीचे हरिभाऊ लोळे येथे विजयी झालेले आहेत। वीर भिवडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा मोठा विजय झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। धाराशिव ढोकी ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे हे आता धाराशिवच्या ढोकीमध्ये विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे यांना येथे मोठा विजय मिळतोय। धाराशिवमधील ही महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। पुढची महत्त्वाची अपडेट समोर येते। पालकमंत्री नितेश राणेंचा देवगडमध्ये करिश्मा कायम राहिल्याचं चित्र आहे। नितेश राणे यांचा करिश्मा कायम राहिला आहे। देवगड पंचायत समितीमध्ये 9 जागांवर भाजपनं विजयी सलामी दिलेली आहे, झेंडा फडकवलाय। देवगडमध्ये एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे, मात्र भाजपचा करिश्मा या ठिकाणी तसाच आहे। तर मावळमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। पुण्याच्या मावळमध्ये महत्त्वाचे निकाल हाती येतात। जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर हा राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। मावळमध्ये राष्ट्रवादीला मोठं यश आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।